नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे आहे कांद्याच्या पातीपासून रेसिपी, म्हणजे पुढचे कांदे आहे त्यापासून. काय बनवायचं आहे अगदी व्हिडिओ संपूर्ण पहा. नवीन रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही कधीच पाहिली नसेल. अगदी सोपी, चटकदार आणि ताटात ठेवताच बघूनच तुम्हाला खाऊशी वाटणारी भन्नाट रेसिपी आहे. कांदा म्हटलं का सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा येतो आणि आपण कांद्याच्या पातीची भाजीसुद्धा बनवतो. पण हा वेगळा प्रकार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आवडली आमच्या घरात. तुम्हालाही आवडेल अशी कांद्याच्या पात आणि कांद्यापासून रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. असे कांदे कापून घेतलेले आहेत पहा. पुढचे कांदे आणि थोडंसं पातीचा भाग कापून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता तुम्हाला दाखवणार आहे कसे कापायचे ते. सुरीने कापा, कैचीने कापा, कशानेही कापून घेऊ शकता तुम्ही. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा केली तर नक्कीच नेहमी कराल, इतकी चटकदार रेसिपी होते. आता आपल्याला पुढचे कांदे थोडेसे पातीसकट कापून घ्यायचे आहे आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे पाहू. हे पहा, असे पुढे कापून घेतलेले आहेत, म्हणजे सुरीने कापले. मधोमध असं आपल्याला फूल बनवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये छान मसाला लागला जातो. छोटेही कांदे घेणार आहे आणि मोठेही घेतलेले आहेत, त्यामुळे छोट्या कांद्याची टेस्ट आणि मोठ्या कांद्याची टेस्ट अगदी वेगळी लागते, खमंग आणि कुरकुरीत. मैत्रिणींनो, कांद्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर असल्यामुळे आपल्याला शरीरासाठी खूप उपयोगी हा कांदा ठरला जातो. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कच्चा कांदा खाल्ला तर तुमची उष्णताही कमी होते. आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मध्ये फुलासारखं कापूनही घेतलेलं आहे. पाणी काढून टाकायचं आहे निथळून चाळणीमध्ये आणि एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं भांडे घेते, म्हणजे आपल्याला हलवायला बरं पडेल. आता याच्यात घालून घेतल्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. हळद, मसाला आपला लाल तिखट जो घरगुती असतो तो, मीठ चवीनुसार आणि आमचूर पावडर घालायची मैत्रिणींनो, आणि सगळं चोळून ठेवायचं त्याला. तुम्ही कधी केले का ही रेसिपी? नसली केली तर नक्की करून पहा, कारण कांद्याची पात ही कधीही मिळते आपल्याला बाजारामध्ये. ताटात ठेवलं तर ताटाची शोभा तर वाढेल, पण पाहुणे आले तर त्यांना बघूनच नवल वाटेल ही रेसिपी केलेली. आता मसाले चोळून ठेवल्यानंतर 2 मिनिटांनी आपल्याला एक मोठा चमचा रवा घालून घ्यायचा आहे आणि रवाही त्याला असा चोळून घ्यायचा आहे. आणि हे आहे बेसन पीठ. आपल्याला लागेल तसं बेसन पीठ घालायचं आहे. त्याचं काही प्रमाण नाही सांगणार आहे मी, कारण आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. फक्त कांद्याच्या ओल्याव्यामध्ये ही रेसिपी करायची आहे, म्हणजे कुरकुरीतपणा येतो त्याला. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता पीठ तर लावून झालेलं आहे. एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही ह्या रेसिपीला. एवढ्या तेलामध्ये आपली सगळे कांदे फ्राय करून होऊन जातील. तुम्हाला डीप फ्राय करायचं असलं तरीसुद्धा जास्त पीठ लावून, म्हणजे आपण जशी भजी काढतो त्या टाईपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. पण आपल्याला कमी तेलामध्ये स्टार्टर म्हणून खायला करायचं आहे आणि कुरकुरीत.
आणि खमंग तर लागणारच आहे. हे पहा, जसं काय आपण लॉलीपॉप बनवतो असं वाटतंय ना तुम्हाला? दिसतंय ना भारीच कांद्याची फुलांसारखं? असं सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि वर खाली करून अलटीपलटी करून कुरकुरीत होस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आधी थोडा मोठा गॅस ठेवा आणि नंतर स्लो गॅसवरती छान खमंग कुरकुरीत होस तोपर्यंत भाजून घ्या. कांद्याची रेसिपी म्हणजे आपण भाजी बनवतो किंवा चायनीजमध्ये घालतो, पण ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधी केली नसेल तर करूनच पहा. जिभेची चव तर वाढेल, पण जिभेवर चवसुद्धा रेंगाळत राहील. इतकी भन्नाट रेसिपी होते. तुम्हाला आवडलं तर एक लाईक करा. कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. ह्याच्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता आणि आवडली तर एक लाईकसुद्धा करू शकता आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबही करा. आता अलटीपालटी करून आपल्याला कुरकुरीतपणा थोडा थोडा यायला लागलेला आहे. छान कलर येस तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. आता अशीच आपण सगळे करून घेणार आहे आणि नंतर ताटामध्ये वाढून घेणार आहे. मैत्रिणींनो, कधी पाहुणे आले तरीसुद्धा ही रेसिपी बनवा तुम्ही. वेगळी असल्यामुळे त्यांनाही छान वाटेल आणि तुम्हालाही त्यांना वाढायला अप्रूपच वाटेल ह्या रेसिपीने. आता आपल्याला कुरकुरीतपणा आलेला आहे आणि जी झालेली आहे ते काढून घ्यायचे आहे. जास्त काळं पडून द्यायचं नाही. छान असा कलर आहे, कुरकुरीतपणा आला का काढून घ्यायचं आहे. झालेले आहे असेच सगळे आता करून घेणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तामझाम न करता आणि जास्त सामग्री न लागता घरच्या साहित्यात ही होणारी रेसिपी आहे. आता एवढे काढून घेते आणि दुसरेही घालते. मैत्रिणींनो, तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा. कांद्याच्या पातीची आपण मूग डाळी घालून भाजी बनवतो किंवा चायनीजवालेसुद्धा कांद्याच्या पातीचा वापर बहुतेक सगळ्यामध्येच करतात. पण आपण हा नवीन रेसिपी बनवल्याबद्दल नक्कीच करून पाहती, तुम्हालाही आवडेल. मैत्रिणींनो, याला आपण बटाटा भाजी करतो आणि डीप करून आपण तळतो. त्या टाईपमध्ये पण करू शकणार, पण त्या टाईपमध्ये केलं तर तुम्हाला कुरकुरीतपणा येणार नाही. आपला कांदा जी भजी आपण करतो त्या टाईपमध्ये होणार आहे, पण हे स्टार्टर टाईपमध्ये झालेलं आहे. दिसायलाही अगदी सुंदर दिसतं हे आणि खायलाही तेवढीच चव भारी लागते. ह्या रेसिपी तुम्ही माझ्या आवडतात का तुम्हाला? आणि आवडत असलं तर तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा सांगा. मैत्रिणींनो, झटपट होणाऱ्या रेसिपी मलाही खूप आवडतात आणि माझ्या नातवंडांनासुद्धा खूप आवडतात. कारण असं काहीतरी नवीन नवीन खायला भेटलं का ते एकदमच खुश असतात. झालेली आहे पहा सगळ्या मी करून घेऊन. हे पहा, सुंदर आणि अप्रतिम कलर आलेला आहे आणि कुरकुरीतपणाही तेवढाच आलेला आहे. एकदा परत सांगते, नक्कीच करून पहा झटपट होणारी ही कांद्याची रेसिपी पातीपासून. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत ह्या रेसिपीचा स्वाद घ्या. बाय बाय.